माय बाई, काय बाई शांताबाई, एवढी खोटी बोलतो बिचारी. सविता, तू आता बोलू नको बरं, मला लय भारी होऊन राहिलं. सविता काकू, तुम्ही घेऊन जा त्यातले अर्धे आलू, मस्त आलू चिप करायसाठी. चान्स आहे तुम्हाला मस्त. जा जा शांता काकूचे घेऊन अर्धे. अरे सोने, मस्त सांगतो रे तू, पैसे देतो मी आणि आलू घेऊन जायला का सविताले. शांता काकू, गंमत केली ना. आणा आणा, निघून जातो पोता तुमचा, द्या मला. सरक तू, चल सविता. थांब ना शांताबाई, टाक ना थैली, मी टाकून 2-4. माझ्या घरीच येतो, मी त्या घरी घेऊन जातो पोतं. मी 2-4 गाडी नेता, सगळं पोतच घेऊन येतो मी उद्या. आणि चल चल लवकर, लय भारी होऊन राहिले मला पोतं. शांताबाई, खरंच काय? थांब थांब, मी आली, थांब. सविता काकू, जमली का नाही? थांब रे सोने. सविता काकूला तर कोणाचं बी फुकटाचं पाहिजे. भलं चांगलं वाटते सविता काकूले. मग गंमत केली मी, खरंच जमवली सविता काकून आलूची. शांताबाई, थांब ना मग, गमतच म्हणतं काय देतो देतो म्हणून. सविता, मी घरी घेतो, कशा गोष्टी करून राहिली. माझ्या सुनीने मला पैसे देऊन धाडला ना, आलूची चिप्स करतो म्हणे मी, आलू घेऊन ये, आणि तुम्हाला मागून राहिली काय? शांताबाई, हाव कायली म्हटलं मग? मला वाटलं तू खरंच देऊन राहिली काय. चल तू माझ्या घरी चल, माझ्या सुनीला आलूचे चिप्स करू लाग, आणि माझी सून देते मग तुला 4-5 आलू. चल, एवढं कावरली तू आलूसाठी. मी नाही कावरली गिवरली एवढी, अशी बोलू नको शांताबाई, मला हलकटल्यासारखी. त्या सुनीला लागलं तर मी आलू चिप्स करू लागतो. मी तुले करू लागतो, तू मला करू लागतो शांताबाई. दुसऱ्याचा खाऊ आपला ना देऊ. कधीच सविताचा स्वभाव बदलत नाही, किती की तिला म्हणा की बोला. अरे सोने सोने सोने, इकडे ये. शांताराम काका, काय झालं? अरे सोने, चल ना, टरबूज विकू लागलं, टरबूज घेऊन आले ना आपले. चल चल, चौकात बसू आपण. अरे बापरे शांताराम काका, एकच नंबर. चला, टरबूज लेलो टरबूज, चला चला चला. काय होय, किती वेळचे गेले आई आलू आणण्यासाठी, अजून नाही आले. सगळे मग कामं संपत आले तरी आईचा पत्ता नाही. कोणाच्या घरी जाऊन बसल्या का काय नाही. थांब, मी आता फोनच करून पाहतो आईले. रिंकू, रिंकू ताई. वहिनी, काय झालं वहिनी? आई नाही आल्या का अजून? आईले पाठवलं ना मी आलू आणण्यासाठी, आलूचे चिप्स करतो म्हटलं. सुट्टी काढली मी 2-3 दिवस. आता म्हटलं सगळं उन्हाळ्याचे कामं करून घेतो. अजून आईचा पत्ता नाही. तुम्हाला सांगितलं का आईनं कोणाच्या घरी गिरी चालली म्हणून? नाही वहिनी, मला नाही माहिती आई कुठे गेली तर. सांगितलंय नाही आईनं, मी तर रूम मध्येच होती. ठीक आहे रिंकू, पाहि ना, पहिले रिंकू ताई करून तोंड ना दुखी. आता तर डायरेक्ट रिंकू म्हणते वहिनी. रिंकू ताई, तुम्ही बाळाले झोपून ना ठेवत काय? 5-6 मिनिटांना रडणं, 5-6 मिनिटांना रडणं, रात्री पण झोप नाही झाली. दूध पाजा आणि झोपून ठेवा बाळाले. हा वहिनी, बरं सांगितलं तुम्ही, आता तसंच करतो. वहिनीले पाय, वहिनीला असं वाटते अति मी 6 महिनेच राहायला आली काय. पहिले कशी वागे, आता कशी वागते. पहिले तर रिंकू ताई जेवण करा, गरम 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 गरम. 8 दिवस वानगी केली वहिनीनं, आता विचारत बी नाही मला. आई येईन तेव्हाच विचारते. वहिनी म्हणतोच मी आता, काय काय मी राहायला आली की तिचा. वहिनी, काय झालं रिंकू ताई, आवाज दिला काय? वहिनी, एक बोलू तुमच्यासोबत. तुमच्या वागणुकीने वहिनी लय फरक पडला. नवीन नवीन होती तेव्हा रिंकू ताई जेवण करा, हे घ्या ते घ्या ते घ्या. आता तर मला तुम्ही विचारून बी नाही राहिले रिंकू ताई जेवण केलं नाही केलं. तुम्हाला काय वाटते तुमच्या घरी मी राहायला आली काय? नाही रिंकू ताई, आता सांगा तुम्ही, ड्युटी करू, स्वयंपाक पाणी करू, की तुम्हाला जेवण करायला विचारपूस करू? सांगा ना तुम्ही. रिकामी होती त्या अगदी करत जा मी सगळंच. पण आता तुम्ही समजून घ्यायला पाहिजे रिंकू ताई. समजदार ननदा तुम्ही मै, म्हणूनच तुम्हाला म्हणून राहिली वहिनी. इथं काय वेळ नसते काय जेवण करा म्हणून? गमत पडली तुम्ही 2-3 दिवसापासून मी, तुम्ही मला एका गोष्टीने विचारलं नाही. रिंकू जेवली उपाशी आज, बरं झालं मै आई आहे, आणि मै आई नसते तर मग भांडण नका करू बाई माझ्यासोबत, मला लय धंदा आहे. ओवी ओजस, कोणाकोणाचं करून कोणाकोणाचं नाही. इकडे लोकांच्या ठसणं ऐकू. मला माहित आहे तुमच्या जीवारी आली म्हणून. 15 दिवस नाही झाले तर तुम्हाला असं वाटते वहिनी कधी कधी जातो मी घरी, कधी कधी नाही. पण नाही, 2-3 महिने झाल्याशिवाय मी जाणारच नाही घरी, तुम्ही कशाही वागा.
चल माझे बाळ उठले वाटते. आहे का हो शांताबाई? शांताबाई, शांताबाई कोण नाही का हो घरांदी? रिंकू तर डिलिव्हरी आहे रिंकूची. घरीच तशी शांताबाई. रिंकू सोडून कुठे गेली? म्हटलं पाहतो मनीषाबद्दलचा विचारपूस करून काही माहित आहे का तर. ओ शांताबाई. गंगूबाई इकडे आहो मी. माय बाई शांताबाई आलू बांधायला गेलती काय? आलूचे चिप्स करून राहिली काय? हा ना माय. धरू लाग बरं, मै फोन करते ना. धरो धरो गंगूबाई. पाहिजे पाहिजे शांताबाई. थांब थांब गंगूबाई, सरक सरक मी धरू लागतो सरक. थांब थांब शांताबाई थांब. लहान भारी आहे तो शांताबाई, गोट्यासारखे. मग सविता किती डोकसमोर दुखून राहिला असेल माहिती तुला? हे मोठे भारीचे भारी आणले ना माणसासारखं होतो उचलून, त्याच्यात तू परेशान करायला मागं मागं माय. पाय हो गंगूबाई, शांताबाईच्या संग मी गेली बरं. मी घेतो केलं, ऐकलं नाही शांताबाईनं. त्यात नाही काही दोष आहे काय? सांग गंगूबाई तूच. बिचारी गंगूबाई काळजीसाठी आली ते तर विचारशील सविता तिला. गंगूबाई काय म्हणत होती गंगूबाई? परेशान दिसून राहिली तू मला. शांताबाई मनीषा कुठे गेली समजलं काय मग? शांताबाई तू काही त्या लफात पळू नको बरं शांताबाई. ती नरात काही बरी नाही आहे. करू दे तिच्या मतानं काय करते ते तर. गंगूबाई तू घरी जाय, त्या घरी येतो मग मी जरा बऱ्यानं. तिच्यासमोर काही गोष्टी नको करू. एखादी 4-4 भांडणं लावून दे बशी धरून. पाहिजे शांताबाई. ठीक आहे शांताबाई. काय म्हटलं शांताबाई गंगूबाईले? पटकन चालली गेली. काही नाही ना सविता, तिने म्हटलं आलूची किसणी शिंदान. सविता ओ सविता ये ना, बाहेरच करतो ना, बाहेर ठेवले मी आलू. ये ये. आली आली आई. थांब शांताबाई, मी देतो तुला आलू काढून. आणि त्या सुनीले पटापट पटापट देतो करून मी. त्या सुनील सांगतो मग भाजी पुरते आलू देजो म्हणा मले. सविता ये लवकर. रिंकू बेटा कोण झोपली तू? आता तर मला हॉलमध्ये दिसली. रिंकू रिंकू नाराज आहे वाटते. रिंकू जाय करा तुमचे कामं करा तुम्ही. उन्हाळ्याचे श्यामा करा सगळ्या, कुरवड्या सांडोळ्या. मी जेवण करू ना जो. जाय तू कामं कर आपले. रिंकू बेटा काय झालं सांग ना, कोण जाग भरली तू? बाळानं त्रास दिला का? बाळा तर झोपला आता. रिंकू पालन घालायचं तूच म्हणस, राहू दे माझ्या घरी करतो म्हणून. कायचा राग आला तुला सांग? आई काहीच राग नाही आला मला. जाय तू, तुम्ही दोघे सासूना सारख्याच आहे. जाय जाय. सविता ओ सविता आई जाऊ दे ना, त्या वहिनीच्या मला कामात ना. ड्युटी आहे, स्वयंपाक पाणी आहे, किती करीन ती वहिनी माया. राहू दे आवाज नको देऊ, जेवण करतो मी. वहिनीने म्हटलं का तुला काही? नाही नाही मला कोणच काही नाही म्हटलं आई. आई राहू दे बरं तू. जाय आलू शिली लाग वहिनीले, आलू चिप करायसाठी. रिंकू बेटा वहिनीने असं काही म्हटलं असेल तर राग नाही भरू रिंकू. समजदार पोरगी असतो, आपल्याला राहा लागते तर 2 गोष्टी ऐकाच लागतात रिंकू. आई असं म्हणू नको तू. तू ऐकते तुझी 2 गोष्टी ऐकशील तर मी नाही ऐकत. रिंकू बेटा असं खसखरी उडू नाही ना, पोटांनी काही आळी पडली काही झालं. थांब आता मी सविता विचारते मला काय झालं तर तुमचं. सविता फुगली माझ्या संग. 4-5 दिवसापासून वहिनीची गंमतच पाहून राहिली. मला कधी चहा घेणी म्हणत, कधी जेवण करणे म्हणत. जशी का राहिली आली मी. लेकरू लढते, झोपून ठेवा म्हणते दूध पाजून. हिचे लेकरं लढलेच नाहीत. सविता इकडे ये पहिले, मग करते आलूचं. आली हिनंच काही बोलचाल केली वाटते सवितानं. बिचारीले म्हणा मला म्हणणं काय म्हणत आहे तर रिंकूलेच काय म्हणतो. आई आई काय झालंय सांगा ना लवकर. ये मोठे आलू आणले, कधी होतीन करून माहिती आहे ना. सविता काय झालं रिंकूचं तुला? काही बोलता झाली का तुमची दोघी ननद भाजायची? बोलता नाही आई. कोण सांगितलं तुम्हाला? रिंकूच तर तनफन करून राहिली. वाळून घेत नाही, असं करत नाही, तसं करत नाही, जेवण करतो. काय झालं स्वयंपाक झाला नाही काय सविता? आई स्वयंपाक करून ठेवला मी. आणि तुम्ही जर म्हणसान की प्रत्येक गोष्ट मायच्यानं सविता तू हे कर, सविता तू ते कर, मायच्यानं एवढं होत नाही आई. आता वाळून मीच दिलं पाहिजे काय? रिंकू ताईचं म्हणणं असेल की मीच वाळून दिलं पाहिजे. लेकरं पाहू, ड्युटी पाहू, स्वयंपाक पाणी करू. सांगा मी काय काय करू. सविता तिला काही म्हणू नको. मला सांग तू काय आहे तर. आपल्या हरकत राहायला नाही आली रिंकू. आता 4 दिवस राहील तर तिला सुखानं राहू दे. म्हणजे तुम्हाला काय वाटते आई, मी बोलली का रिंकू ताईले? बरं करता ब्रह्महत्या. असंच असते आई. सुनीने किती बी केलं तरी नाव नाही तुम्हाला. मग म्हणता तुम्ही सून अशी बोलते तशी बोलते. तरी तुम्ही साईड घेसान पोरीचीच.
की असं नाही की नाही नाही मैसून बरोबर बोलते. मला माहित आहे ना तुमचं. सविता तसं नाही म्हणून राहिली तुला मी. तुला काय म्हणून राहिली काय मी तू भांडण केलं म्हणून? आई तुझं म्हणण्याचा अर्थ तसाच काय? तुम्हाला काय वाटतं तुमच्या पोरीले तुम्ही नसताना काय मी बोलतो? चला तुम्ही नाही तर विचारपूस करायला. चला चला सगळे करून देतो तुम्हाला मी काय बोलली तर. आरामाने बोल ना, ऐकू दे ना तिले. तर जवळ भाई येत राहते कधी बी माहीत पर्यंत घेऊन जाईन ना मग तावा तावा. न्यू द्या नेलं तर खोटं खाली बोलायला लागते. मग मी काही बोलली काय? बोलून येतेस आणि नाही बोलून देतेस. माहिती आहे मला तुमचं. काय करा देवा, सुनीले तर असं साधंही बोलता येत नाही. सुनीले ना बोलता येईना, पोराले ना बोलता येईना, पोरीले ना बोलता येईना. लयच बापा दिवस आले खरंच. चल वाळून देतो रिंकूले. आता माझ्या सुनीने दिलं मला तर द्याच लागते. रिंकूताई काय झालं? तुम्ही एकाचे दोन कोण लावून राहिल्या? माझ्या चुगल्या करून राहिल्या तुम्ही आईपाशी. डिलिव्हरीची बाई आहे ना तुम्ही? भांडण लायला आलाय का तिचा? वहिनी तुमच्यासोबत बोलून नाही राहिली मी. आणि माझ्यासोबत बोलू नका तुम्ही. तुम्हाला माहित आहे मग रिंकू काय चीज आहे तर. आणि माझ्या नादी लागायचं नाही तुम्ही, लक्षात ठेवा. रिंकू काय चीज आहे तर मला नका दाखव तुम्ही. काय चीज आहे तुम्ही तर तुमच्या मायबापाला दाखवा तुम्ही आणि तुमच्या नवऱ्याला दाखवा. सविता सविता आई पण तुमची पोरगी कशी बोलून राहिली मला. आणि मला म्हणता तुम्ही तू काय बोलली तू काय बोलली. रिंकू काय चीज आहे म्हणतात. पाहिलं आई काय नाव किती काय करून. भावजे ते भावजेच असते की शेवटी. बहीणची सर कधीच नाही करत, लक्षात ठेवा तुम्ही. ननद ननदच राहते. राहिले भाई कामं धंदे सगळे. गेला माई 1 घंटा तुमच्या भांड्यांदी दोघी मायलिकीच्या नांदात. सविता रिंकू बेटा चल बरं काढून तो मी. चल तू जेवण करून घे पहिले. ते माहिती बाळ झोपेला आता. 12ही उठते दूध पाजा लागेल. चल बरं रिंकू ये बरं. कधी बी पाहिशील तर घरानं आहेस. आईला वहिनी सांगता का तू? फोन घे कशी बोलते कधी पाहिशील तर. थांब मी आता मनीषलाच फोन करतो. आहेत नाही म्हणतो मी आधीच 1 दिवसही. रिंकू काही गरज नाही फोन घेऊन करायची. काय करायला ते फोन घेऊन घरातल्या घराने नवऱ्याला सांगता काय? नवरा घेऊन जाईन ना तुले. बोली बाईक पण समजत नाही का तुला? तरेपणा करू नये रिंकू. भावची आपल्यापेक्षा मोठी आहे. 2 शब्द ऐकून घेतल्यानं काही नसते होत. चल आणतो मी ताटावरून तुले. काय करा देवा. मला माहित आहे तू तर सुनीची साईड घेशील तू. मला माहित आहे ना. मला तर देवा पहिले माझी जीव खराब होते. चिंतेचे बाबा जाऊन बसले. कोणते टरबूजही इकडे गेले तर अजून नाही पता घरी. या माणसाला तर खर्च काही घेणं देणंच नाहीये. भांडे कुठले काय माहित सवितानं. सविता आवाज नका देऊ मला आता. सविता 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 करून राहिले मी कामं धंदे सगळे. सुट्ट्या काढल्या मी आलोचित करायसाठी. मोठ्या गोष्टी येऊन राहिल्या आता. पहिले ना बोली एवढी. म्हणून तर रिंकूला वाटते मी आली म्हणून बोलते काय तर. पण इले काय चबर करायला लागते. आई करू नका. आई करू लागू काय? काही गरज नाही करू लागायची. कामाची तर करत नाहीच. रिकामे म्हणतात मी करू लागू काय. चल भाई घराच्या बाहेर फिरायले. अरे बापरे एवढे मोठे आलू. तुमची झटपून राहिली मी. एवढे मोठे आलू तर जा हात पाय धुवा आणि आलू शिरू लागा मला. नाही तर मी शिरून देतो. तुम्ही त्याच्या आलूची पाळा. सविता तुला लागलं तर करू नको तू. मला सांगू नको हिरकाम्या कामं करायसाठी. आणि मला हे जमत नाही काय. बाबा मी कल्लू हो जास. चल माझ्यासोबत तू. काही करायला लागत नाही. हा बाबू काही करू नको. मी एकटीने ठेका घेतला. मलाच करावं लागते ते सगळं. तुम्हाला फक्त खा लागते बस. जा तुम्ही मी करतो. सविता करू नको बोलू बी नको. तुला कोण म्हटलं कर म्हणून? मला काय मी तर कामावर बाई सांगतो. थांबा ना तुम्ही. फक्त पैसे देता तुमच्या पगारातून. आता फोन करतो सविता काकूले. थांबा तुम्ही. हॅलो सविता काकू कुठे आहे सविता काकू? बोल सविता घरी जाऊ मी. रिकामी का? काही काम होतं काय? त्या सासूचे बापा भले मोठे आलू नेले. भंडारा आहे काय करतात? सविता काकू या ना मग वेळ असेल तर. मी आलू शिरून देतो. तुम्ही चीज पाडा. नाही तर मग तुम्ही शिरून द्या मी पाडतो. पैसे देईन काकू तुम्हाला मी. या मग लवकर. ठीक आहे सविता आलीस. जमलं राजाजी. तुम्हाला तर वाटते सविताचा दम घ्या एकटीचा. पण आता सविता बी हुशार झाली बरं.
तुमचे हे घरातले जे गुण ऐकू ऐकू साव आता ऑफिस मधून आलो, लागली बायकोची कटकट कटकट सुरू. असं वाटते चाललं जावं घराच्या बाहेर. सविता, तुला करणं असेल तर कर, नाही तर राहू दे. आधी सासू नांदायला आला त्या मला आलू आणण्यासाठी. मग असं वाटते की बा सासूला आपण आलू सांगतो, सासू आणून देत नाही. आता इकून तिकून आलू आणून दिले तर ते करायची कटकट लावली त्या मागं. आई, तुम्हाला म्हणून राहिली का मी करू लागा म्हणून? मी मग पाहून घेईन काय आता. लावली मला लाईन बरोबर. जा तुम्ही तुमचं काम करा. जा पोरीपाशी बसायला जा तुम्ही. हा सविता, बसतो पोरीपाशी बसतो. ते पोट दुखून राहिलं काय? महिने दुखत पोटून गीत. शिल्लक बोलू नका माझ्यासोबत. करू द्या मला कामं पटपट. सुट्टी काढली मी 2 दिवसाची. कुरवड्यातून राहतात मला, सांडोळ्या करा लागतात. स्वतःने फारच हुशार समजून राहिली आजकाल. तिला असं वाटते आपणच किती कामाला आणते आता. मी तसं काही करतच नाही. सविताबाई, कुठे चालली सविताबाई? पुष्पा, मी चालली शांताबाईच्या घरी. शांताबाईच्या सुनीचा फोन आलता, आलू चिप करू लागाली या म्हणे. चल ना तू बी चालशील तर. शांताबाईने तर अर्ध पोत आलू आणले. लय लागते टाईम करायसाठी. आता बापा शांताबाईची सून बी नोकरीवाली आहे. वेळ आहे का कोणापाशी? चल ना, दोघी अर्धी अर्धी मजुरी घेऊ. तू बी मजुरी होती पुष्पा. सविताबाई, शांताबाईची सून म्हणून तुला बोलावलं आणि पुष्पा बी आली. नाही नाही, जाय तूच जाय. चल ना पुष्पा, चल, काही नाही होत. चल मग. पुष्पा, ते झालं का श्यामा करणं? नाही ना सविताबाई, काहीच नाही झालं मग अजून करणं. आता सांग तूच कधी करू. रोज तर उठली सुटली की वावरात चालली सविताबाई. त्यासाठी घरी राहायला लागते. आता पुढच्या हप्त्यात पाहतो नाही मी, घरी राहतो आणि करतो जरा 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 जरा. हा पुष्पा, करावंच लागते. मी बी मा सुनीला सांगतो ना, पापड मापडचं दोन आण म्हणतो, शेवे मेवेचं कर. सविता, मला काही त्या बोलावलं नाही. तशीच आली बरं मी. सविताने आणलं मला आणि मला काही मजुरी नाही पाहिजे बरं. तशीच करू लागतो तुला मी. पुष्पा काकू, करा बघा तुम्ही, काही टेन्शन घेऊ नका पैशाचं. या सविता काकू, बरं झालं तुम्ही पुष्पा काकूला आणलं. दोघी तिघी मिळून आपल्याला पटपट होऊन जातात. बसा बसा. नाही मी म्हणून राहिली कोणाचा आवाज येऊन राहिला. पुष्पा, सविता, बसा मग, करू लागा माझं सुनीले. आई, इकडे आई. काय झालं माय? एवढं कोणतं लावून राहिलं लेकरू? आली आली रिंकू आली. लेकराला बी लढाचा धंदा आहे. पायशीन तर माय खाते काही काही आणि लेकराला भोगा लागते. तोंड पायशीन तर चालूच असते रिंकूचं. सविता काकू बसा ना. पुष्पा काकू बसा बसा. मस्त आपण आलू चिप्स करू, बसा.